कहाणी सोमवारची शिवामुठीची। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या, 1 नावडती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, नावडती जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेट दिलं, गुराख्याचं काम दिलं। पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला, ती राणी गेली। नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो। त्यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्या बरोबर येते। त्यांचे बरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो, काय वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो। त्या वशाला काय म्हणावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावी, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दीरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती हाय आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपवास नाही निभवला तर दूध प्यावं। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे। पहिल्या दिवशी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाग पान दिलं, ते तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली, दूध पिऊन निजून राहिली। पुढं दुसरा सोमवार आला, नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढं रानात नागकन्येबरोबर मनोभावाने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दीरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती हाये आवडती कर रे देवा, असे बोलून तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल व्हायला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे, घाट कठीण आहे, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागं चालली, नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। त्यांना काटे कुटे पुष्कळ लागले। नावडतीची दया आली, आत्तापर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले, हंड्या झुलू लागल्या, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंध फुलं वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दीरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती हाय आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवर प्रेम वाढलं, दागिने न्यायला दिले, खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली, पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडे देऊळ अदृश्य झालं, राज परत आलं, माझं पागोट देवळी राहिलं। देवापुढे आणायला गेला, तो तिथे एक लहान देऊळ आहे, तिथे एक पिंड आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंट्यावर पागोडे आहे। तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली। नावडती होती ती आवडती झाली। जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सफळ संपूर्ण।